एक्सक्यूज मी, क्या आप हमें बता सकते हो तुम्ही काय काय कशाबद्दल प्रोटेस्ट चालू आहे? माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी मी ॲडव्होकेट गोडबोले. आम्ही हे सगळं प्रोटेस्ट करतोय आज सुप्रीम कोर्टच्या विरुद्ध. सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आज उभे आहोत इथं. आज आपण पुण्यामध्ये 80% डॉग्सचं पॉप्युलेशन कमी केले. गेली 10 वर्ष आम्ही अथक परिश्रम करतोय आणि हे डॉग्सचं पॉप्युलेशन आपण 80% कमी केलेलं आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर ही कुत्री कुठल्याही फीडरनी रस्त्यावर आणलेली आहेत. हे कॉर्पोरेशन नंतर नगरपालिका महानगरपालिका ह्यांचं एक फेल्युअर आहे. हे पूर्णपणे त्यांचा फेल्युअर आहे. त्यांनी कधीही कामं केली नाहीत. जी कामं म्हणजे उचलायची कुत्री दुसऱ्या एरियात नेऊन सोडायची एवढीच कामं त्यांनी केली. आज आम्ही हे फीडर्स गेली 10 वर्ष एका NGOच्या जीवावरती आम्ही हे काम केलं आणि आज पुण्यामध्ये 80% डॉग्सचं पॉप्युलेशन आपण कमी केलेलं आहे. गेल्या 2 वर्षात हे प्रूव्हन आहे आणि माझ्याकडे त्याचं प्रूफ आहे. आणि हे मला कॉर्पोरेशनने दिलेलं प्रूफ आहे. गेल्या 2 वर्षात 1 रेबीज केस झाली, 1 रेबीज बाईट झालेला आहे आणि ते सांगतात 1.5 लाख रेबीज बाईट झालेत. पुण्यात कुत्री तरी 1.5 लाखात काय विचार आधी त्यांना. आणि गेली 10 वर्ष आम्ही जेवढं काम करतोय तेवढं कॉर्पोरेशनने कधी काम केलं का हेही सांगा. ते म्हणतात शेल्टर उघडणार, शेल्टरमध्ये कुत्री ठेवणार. आमचं म्हणणं आहे कॉर्पोरेशनमध्ये जी कुत्री आहेत ना त्यांना सकाळ संध्याकाळ खायला घालून दाखवा, मग शेल्टरच्या गोष्टी करा. आज आम्ही सगळे लोक आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे घालतोय आणि या मुलांची जेवणं करतोय. लोकांना असं वाटतं कॉर्पोरेशन आम्हाला मदत करते, घंटा कॉर्पोरेशन 1 रुपया पण आम्हाला देत नाही. उलट आमच्या विरुद्ध कोणी कंप्लेंट करो कॉर्पोरेशन लगेच येतं. आत्तापर्यंत मी कॉर्पोरेशनच्या नावाने बोलते, आत्तापर्यंत जेवढी काय कॉर्पोरेशनची हॉस्पिटल होती ह्या लोकांच्या परिस्थिती आम्ही बघितल्या. त्यावेळेस असे कॅमेरावाले जर मोबाईल असते ना सगळ्याचे प्रूफ तुम्हाला दिले असते मी. कधी त्यांनी कुठल्या कुत्र्यांना खायला घातलं नाही, पेढा दिला नाही, कुत्री मेलेली अशी फेकून द्यायचे. त्यांचं अन्न घरी नेलं, त्यांची मेडिकलसुद्धा त्यांनी विकलेली आहेत औषधं. ही अशी अवस्था असताना ते आज म्हणतात की फीडर्सना हॅरेसमेंट होते, फीडर्सना मारलं जात आहे, फीडर्सना हॅरेसमेंट होते. का कशाबद्दल? आम्ही काय गुन्हा केलाय? मग आज जी आम्हाला लोक म्हणतात कुत्री आवडतात तर कुत्री घरी घेऊन जा. मग जी लोक असतं पवन वाचवतात मग तुम्ही सांगणार का 10 झाडं उचला आणि घरी घेऊन जा? जी लोक समुद्र वाचवत आहेत तुम्ही त्यांना सांगणार का समुद्र उचला आणि घरी घेऊन जा? किंवा नद्या वाचवत आहेत, नदी स्वच्छ केली, नदी असं म्हणते का अरे ह्यांनी स्वच्छ केली मी फक्त त्याला पाणी देणं, असं आहे का? नाही ना. प्रत्येकजण निसर्गाबद्दल काहीतरी करतंय आणि आज आम्ही एवढे सगळे इथं उभे आहोत. आज आम्ही प्रत्येक जण इथं एक समाजाला देणं लागतो म्हणून आज आम्ही इथं आलो आणि आम्ही प्रत्येकाने हे काम केलेलं आहे. आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे घालून आज आम्ही इथं कामं केलेली आहेत. आम्ही या कुत्र्यांचे जीव वाचवतो, त्यांना खायला प्यायला घालतो, त्यांचे औषधोपचार करतो, त्यांची काळजी करतो. आज तुम्ही पेठेमध्ये येऊन बघा, पेठेमध्ये किती कुत्री कमी झाली आहेत. तुम्हाला आता रस्त्यावर पिल्लं किती दिसतात? पिल्लं तुम्हाला दिसणारच नाहीत कारण आज आम्ही हे काम करतोय म्हणून तुम्हाला पिल्लं दिसत नाही आहेत. नाही तर आज तुम्हाला रस्त्यानं 1 लाख काय आता 2 महिन्यात 10 लाख कुत्री होती. मग आज आम्ही हे काम करतोय ना. मग आमचं फक्त एवढंच म्हणणे तुम्ही फीडर्सना हॅरेस करू नका आणि या मुक्या प्राण्यांना ना त्रास देऊ नका. जगा आणि जगू द्या एवढंच आमचं म्हणणं आहे. मी पण तुमच्या सोबत आहे. थँक्यू. मला खूप जनावर आवडतात म्हणजे